प्रेक्षकांनी मैदान खाली करायचं, सामन्याला सुरुवात होत आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. कृपया करून मैदान खाली करायचं, नम्र विनंती. शशी तांडेल तिकडनं मैदान खाली करायचं, सामन्याला सुरुवात करायची. जरा मॅच समोरची चालू होणार आहे, जरा तुम्ही मैदान खाली करा. आणि इथं सामन्याला सुरुवात होत आहे. सामना इथं सुरू होत आहे. बंजारावाल्यांनी कृपया आपले स्थान ग्रहण करायचं आहे. आता होणारा सामना श्रीराम वर्सेस दांडेश्वर. आणि त्या सामन्याला सुरुवात होत आहे. स्कोरर आमचे रेडी आहेत. जयेश कापरे अँड नाव ऑल टू प्रणय काकडे. पंचांचा निर्णय, नो बॉल, एक अवांतर धाव. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय, नो बॉल, आणखी एक अवांतर धाव. संघाच्या धाव संख्येत भर. एक धाव. सुंदर असा फटका, एक धाव. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. सुंदर असा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण होतं. एकाच धावात समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा हर्ष स्ट्राईकवर आलेले आहेत. हर्ष यांचा मारा करतील. चेंडू निर्धाव, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू. सुंदर असा चेंडू, एक धाव. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. 8-8 संघाची धाव संख्या झाली आहे 8. एक धाव. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर संघाची एकूण धाव संख्या झाली आहे 9 धावा. बिनगाडी बाद 9 धावा. पहिले का दोस्त भुवनेश शिंदे यांना पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक विकेट घेतली असताना 200 रुपयाचं पारितोषिक. गणेश गुलबा यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. आणि सलग 2 विकेट घेतल्यास 2000 रुपयाचं पारितोषिक गणेश गुलबा यांच्याकडनं. अभिसज्ज भुवनेश यांचा मारा करतील. हे आताचे 2 हा. संघाची एकूण धाव संख्या झाली बिनगाडी बाद 11 धावा. सुंदर असा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. एकूण 2 धावा.
सुंदर असा फटका हवेत मारलेला, एक धाव. थांब ही इनिंग दे होऊन दे. हा 3 नाही, हा ही इनिंग होऊन दे. पंधरा धाव संख्या झाली आहे 15. सुंदर असा फटका आणि हे झेलबाद झालेले आहेत. 2000 रुपये जमा करायचे आहेत गुलबायांनी. भुवनेश हॅलो. नवीन फलंदाज आलेले आहेत दीक्षित न्यूटे. आणि इथं 2 दिवसासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे राकेश कामत यांनी. यांचा खूप खूप धन्यवाद. हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू, एक धाव. संघाची एकूण धाव संख्या झाली आहे 16. सुंदर असा फटका, एकाच धावात समाधान मानावं लागेल. माफ करा, 2. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा चेंडू. संघाची एकूण धाव संख्या झाली 18. एक धाव. संघाची धाव संख्या झाली 19. सुंदर असा फटका, फुलटॉस चेंडू आणि हे झेलबाद झालेले आहेत दीक्षित. आणखी एक झटका लागलेला आहे दांडेश्वर संघाला. बॉल 3 चेंडू शिल्लक. सुंदर चेंडू, निर्धाव. पंचांचा निर्णय, नो बॉल, एक धाव. स्कोर कवरे 21. पानी जल तो रही नहीं है तो अभी क्या करने भरा के सध्या पता है ग्लास ड्रिंक्स ब्रेक. हा 2 मिनिटं.
अरे नहीं यार, दोनशे दिले. जायला दोन विकेटला 2000 बोललेला ना. आणि इथं ड्रिंक्स ब्रेक आहे. ड्रिंक्स ब्रेक मध्ये मोहब्बत का शरबत आमचे किसन गुप्ता बैसन यांनी दिलेला आहे, त्यांचा खूप खूप आभार. आणि ही सामने कसे आयोजित केलेत म्हणून मंदार आम्हाला एक प्रतिक्रिया देतील. मंदार इकडे या. मंदार कप्तान आहे तुम्ही टीमच्या, इकडे या. आता ड्रिंक्स ब्रेक ओव्हर झालेली आहे. कृपया आता लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि ते सामन्याला सुरुवात होत आहे. नवीन गोलंदाज मंदार. सुंदर चेंडू, एक धाव. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. संघाची धाव संख्या झाली 22, माफ करा 23. सुंदर असा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. चौथ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. संघाची धाव संख्या झाली आहे 23. पंचांचा निर्णय वाईट बॉल. संघाच्या धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या झाली आहे 24. हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू. 2 धावा. पुन्हा एकदा सुंदर फटका. थोडं गचार क्षेत्ररक्षण होतं. 1 धावा काढण्यात यशस्वी झालेले आहेत फलंदाज प्रतीक व हर्षद. बॉल 2 चेंडू शिल्लक. स्कोर 27. 4 बॉल. सुंदर चेंडू, निर्धाव. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. धाव संख्या 27. सुंदर असा फटका. थोडं गचार क्षेत्ररक्षण. 2 धावा काढण्यात यशस्वी झालेले आहेत हर्षद व प्रतीक.
चौथं षटक संपलेलं आहे. 4 षटकानंतर संघाची एकूण धाव संख्या झाली 29. शेवटचं षटक शिल्लक. संघाचं शेवटचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत रुपेश. सुंदर असा फटका, सीमा रेषा पार षटकार. खूपच सुंदर असा फटका मारलेला आहे. धाव संख्या झाली आहे 35 आणि हे बाद झालेले आहेत प्रतीक. 35. दोन संघाची धाव संख्या झाली आहे 35. पुन्हा एकदा ताकदीने मारलेला एकाच धावात समाधान मानावं लागेल. संघाची एकूण धाव संख्या झाली आहे 36. एक गडी बाद 36. शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. खूपच सुंदर चेंडू. संघाची एकूण धाव संख्या झाली आहे 37. 2 चेंडू शिल्लक. आणि हे त्रिफलाचीत झालेले आहेत हर्षद. आणखी एक झटका लागलेला आहे दांडेश्वर संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक. संघाची एकूण धाव संख्या झाली आहे 37. फुलटॉस चेंडू आणि हे झेलबाद झालेले आहेत. 4 षटकानंतर दांडेश्वर संघाची एकूण धाव संख्या झाली आहे 37. श्रीराम संघाला 38 धावांचं आव्हान. यानंतर दोस्ती ग्रुप, जय अंबेमा क्रिकेट संघ व सोमा काका तिन्ही संघाच्या कॅप्टननी मंचाजवळ हाजीर व्हायचं आहे. जय सोमा काका क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट टूर्नामेंट. ही जी टूर्नामेंट आहे ही टूर्नामेंट नाही, ही खार दांड्याची एकी आहे. त्यामुळे सर्व भावा बहिणींना मी निवेदन करतो या टूर्नामेंटचे मजा घ्यावे आणि आमचे ही टूर्नामेंटचे आयोजन ज्या कपड्यांनी केलेलं आहे त्यांना मी खूप खूप सलाम करतो मनाने. का अशा टूर्नामेंट खोलायसाठी माणसाला जिगर पाहिजे भाऊ. धन्यवाद बादशाह, धन्यवाद. किसी की ना कोई उम्मीद ना किसी का कोई कदर, वारिंग पड़ा होली मंडल को ना लगे किसी की नजर. क्या बात आहे बादशाह भाई हाके. आणि आता इथं मॅच पाहत आहे पवेलियन मध्ये. अरे बनने वाला आज नितीन वैद्य 2 दिवस तुम्ही सलग मॅच बघताय, कसं वाटलं तुम्हाला आयोजन? अहो कुठून नाही तर आमचे जय आहेत. जय पण आपल्याला काय प्रतीक, या 2 दिवस तुम्ही सलग मॅच पाहण्यासाठी येत आहेत, कसे वाटले तुम्हाला आमचं आयोजन?
जय हे मॅच बघूनच संतुष्ट आहेत वाटते. त्या प्रेक्षकांनी आज जायचं आहे. हे देवांग त्यांची त्यांना आत करणे चिटी गोल ना ते. अडतीस धावांचा आव्हान. रुपेश सज्ज. सलामीचे फलंदाज रुपेश व हर्ष आणि पहिल्या षटक घेऊन येत आहेत हर्षद. खूपच सुंदर चेंडू. निर्धाव. पुन्हा रुपेश सज्ज हर्षद यांचा मारा करतील. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण विशाल यांचा. दुसरा निर्धाव चेंडू. सलग दुसरा निर्धाव चेंडू टाकलेला आहे हर्षद यांनी. आणि एक धाव. संघाची एकूण धाव संख्या झाली बिनगडी बाद. एक धाव या षटकातील. 3 चेंडू शिल्लक. तनिष आगलावे यांनी मंचाजवळ यायचं आहे. सुंदर असा फटका आणि चौकार. सीमारेषा पार चौकार. खूपच सुंदर प्रयत्न होता अभि यांचा, परंतु त्यांच्याकडनं तो झेल निसटलेला आणि सीमारेषा पार चौकार. संघाची एकूण धाव संख्या झाली आहे बिनगडी बाद 5 धावा. सुंदर असा फटका. एक धाव. सुंदर चेंडू. थोडं गचार क्षेत्ररक्षण वैभव यांचा. पहिल्या षटकानंतर संघाची धाव संख्या झाली आहे 7. 7 बिनगडी बाद 7 धावा. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत अभि. फलंदाज हर सज्ज. अभि यांचा मारा करतील. फुलटॉस चेंडू ताकदीने मारलेला आणि एक झेल बाद झालेला आहे हर्ष. पहिला झटका लागलेला श्रीराम संघाला हर्षच्या रूपात. नवीन फलंदाज बक्स आणि हे बाद झालेले आहेत बक्स. दुसरा फटका लागलेला आहे श्रीराम संघाला.
पंचांचा निर्णय वाईड बॉल. पंचांचा निर्णय नो बॉल. हलक्या चेंडू, एक धाव. तीन चेंडू शिल्लक. संघाची धाव संख्या झाली आहे 12. शेवटचा चेंडू शिल्लक. धाव चेंडू, दुसरं षटक संपलेलं आहे. गाली नाही गेले. हॅलो, आवाज दे. हम लोग जा रहे हैं. 12. संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत हर्षद तेली, रुपेश सज्ज. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. पुन्हा रुपेश सज्ज. ताकदीने मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा मिसहिट झालेला फटका. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी करताना हर्षद आपल्या संघासाठी. आणि एक धाव. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. संघाची धाव संख्या झाली आहे 13. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण तिथे खुशाल यांचं. तिसरा निर्धाव चेंडू या षटकातील. संघाची एकूण धाव संख्या झाली आहे 13. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि धावचित्त चुकवलेला आहे वैभव यांनी. शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली आहे 13. आणि उंचावून मारलेला आणि हे झेल बाद झालेले आहेत रुपेश. खूपच सुंदर असा फटका होता. ओव्हर ड्रिंक्स ब्रेक.
राज पाणी पाहिजे राय. बारा चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे श्रीराम संघाला. 12 चेंडू 25 धावा. संघाचं चौथा व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत खुशाल. आणि हे बाद झालेले आहेत सिद्धू. खूपच सुंदर फटका होता परंतु हा डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. नवीन फलंदाज प्रणव आणि हे बाद झालेले आहेत प्रणव सुद्धा. आणि खुशाल हे हॅट्रिक वरती आहेत आणि लाईन्समॅननी बॉल आणायला द्यायचा आहे. नवीन फलंदाज आलेले आहेत हर्ष. नवीन फलंदाज हर्ष आणि हे त्रिफलाचीर आणि खुशाल यांनी हॅट्रिक घेतलेली आहे. हॅट्रिक घेणारे पहिले गोलंदाज ठरलेले आहेत खुशाल. खूप खूप अभिनंदन खुशाल यांचा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी त्यांनी आपल्या संघासाठी केलेली आहे. नवीन फलंदाज आलेले आहेत दर्शन. दर्शन घाटेवाला यांना पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकार मारले असताना एक बिअरचा कॅन अलंकार सावरे यांच्याकडनं. मला वाटलं तूच बोलला. सुंदर चेंडू, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. हवेत मारलेला चेंडू. एकूण एक धाव. लास्ट बॉल लास्ट बॉल लास्ट बॉल. हा 7 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 24 धावा. खूपच सुंदर चेंडू. शेवटच्या षटकामध्ये 24 धावांची आवश्यकता आहे घेऊन एक रन दिला. आणि खूपच सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे खुशाल यांनी. या षटकामध्ये त्यांनी 3 विकेट घेतल्या आणि 1च धावा दिलेल्या आहेत. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती त्यांची खूपच महान आहे. खूपच अभिनंदन खुशाल यांचा. खूप सुंदर अशी गोलंदाजी.
सुंदर असा फटका. एकूण 2 धावा. एक कवरे पाहिजे आता 5 बॉल 22. 5 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. आणि पंचांचा निर्णय नॉट आउट. चार चेंडूमध्ये आता 22 धावांची आवश्यकता आहे श्रीराम संघाला. एक धाव. शेवटचा चेंडू. आणि दांडेश्वर संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि या सामन्याचा सामनावीर आहे खुशाल. खुशाल तोच खुशाल.